10 दिन के बाद गणपति बप्पा जा रहे हैं, कैसा लग रहा है? अभी नहीं अच्छा लग रहा है। 10 दिन कैसे? बहुत अच्छा था 10 दिन। 10 दिवस छान गेले, आनंदात गेलेत आम्हाला. आणि खूप गणपती बाप्पा असं वाटतं की जाऊ नये म्हणून असं असतं. वाटतं प्रत्येकाला आनंद वाटते गणपती बाप्पा आल्यानंतर. आम्हाला पण खूप आनंद वाटला. 10 दिवस आनंदाचे गेले. पुढच्या वर्षीची अपेक्षा होणे म्हणून. महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आयुक्त साहेब ठाणे महापालिका यांच्या निर्देशानुसार आपण सगळ्याच ठिकाणी गणेश विसर्जनाची पूर्ण तयारी केलेली आहे. आता या स्थितीमध्ये आपण बघितलं, ठाणे महापालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी सज्ज आहेत, पोलीस प्रशासन आहे, आरोग्य विभागाचे सुद्धा अधिकारी आहेत. त्याचबरोबर आपण वृक्ष विभागाकडनं सुद्धा आपण झाडं त्यांना आपण या ठिकाणी या सर्व ठिकाणी भक्त मंडळांना आपण देतोय. आता हे सगळं होत असताना स्वच्छता ही संपूर्णपणे आम्ही मोठ्या प्रमाणात इथं काळजी घेतलेली आहे. गणेश विसर्जनामध्ये येणाऱ्या भक्तगणांना कुठल्याही प्रकारची त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी आम्ही पूर्णपणे सर्व टीम या ठिकाणी सकाळीपासून आम्ही आजपर्यंत पूर्णपणे या जागेवर उपस्थित आहोत. तसेच ठाणे महापालिकेच्या वतीने कृत्रिम घाटाची सुद्धा सोय केलेली आहे. विविध ठिकाणी कृत्रिम घाट आहेत. तीर्थ पथक आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे, जे वाहनाच्या माध्यमातून आपले सगळे गणेश विसर्जनासाठी आपण सोय केलेली आहे, जेणेकरून नागरिकाला घराच्या बाहेर पडल्यानंतर आपली सोय महापालिकेकडून उपलब्ध होईल, त्यांचा वेळही त्यामध्ये होणार नाही आणि बाकी रस्त्यावरच्या सुद्धा इतर अडचणीला त्रास मिळणार नाही, या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण सोय केलेली आहे. महापालिकेच्या वतीने सगळ्याच ठिकाणी आमची सगळी सोय सुरू आहे. खूप मन भरून आलेलं आहे, पण खरंच बाप्पांनी 10 दिवस घरामध्ये आनंदाचं वातावरण दिलेलं आहे
आणि त्याबद्दल खरंच ईश्वराचे खूप खूप आभार. धन्यवाद. पुढच्या वर्षीच्या गणपती बाप्पाची कशी वाट पाहता? खूप आतुरतेने वाट बघतोय. बाप्पा लवकरात लवकर या आणि घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी येऊ द्या ही तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. दरवर्षी गणपतीचं बाप्पांचं आगमन होतं आमच्या घरी आणि 10 दिवस आम्ही गणपती बाप्पाचं पूजा करतो, सेवा करतो आणि आज गणपती बाप्पा चालले त्याचा अतिशय आम्हाला दुःख होतं आणि पुढच्या वर्षी आम्ही वाट बघतो की लवकर बाप्पा आमच्या घरी येतील आणि आम्ही त्यांची सेवा करू. धन्यवाद. आमच्याकडे सालाबादप्रमाणे याही वर्षी गणपतीचं आगमन झालं आहे 10 दिवसांकरता. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व घरातील सर्व मंडळी आणि हे सर्वजण होते. पण आज विसर्जन होताना तसेच घरातील सर्व मंडळी दुःखी वगैरे आहेत. तसेच आम्ही गणरायाकडे प्रार्थना करतो की सर्वांना सुखी समृद्धी ठेवा आणि पुढच्या वर्षी तसेच लवकर या असं आम्ही आवाहन गणपतीला करतोय.